हॅलो आर्टिस्ट. आजचा एपिसोड आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण एका वेगळ्या फील्डमध्ये काम करत असतो आणि मग तिथून बऱ्याच वेळेला असं वाटतं की यार मला स्विच करायचं आहे कारण माझा इकडे इंटरेस्ट नाहीये. आणि मग ते स्विच करणं तेवढं इझी आहे का? मग आपल्याला तिकडे जेव्हा स्विच करायचं तेव्हा काय प्रश्न आपल्या डोक्यात येतात आणि मग त्याची सगळी उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. सो आज आपल्यासोबत विशाखा आहे, जिची जर्नी मी स्वतः पाहिलेली आहे, आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. विशेष म्हणजे ट्रॉन तिची जर्नी पाहिलेली आहे. सो विशाखा, तुझं स्वागत आहे द राऊंड टेबल या शो मध्ये. थँक्यू. या सो तुला कळलंच असेल की शो काय आहे एक्झॅक्टली, आणि त्याचबद्दल तुझ्यासाठी आमच्याकडे खूप सारे प्रश्न आहेत, तर तू त्याची उत्तरं द्यायची आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल, तू फक्त थोडंसं तुझं आम्हाला तुझी जर्नी सांगशील की कसं तू इकडे आली आहेस आणि काय काय तुझ्या याच्यामध्ये होतं आणि आता सध्या तू काय करतेस. ओके. सो सर्वात आधी माझं नाव विशाखा विजय भट्टड आहे. मी धुळेला राहते, बट मी स्पेशली ॲनिमेशनसाठी पुणेला शिफ्ट झाली आणि तेव्हा मी आपला कोर्स केला. आणि कोर्स माझं होतं 2D ॲनिमेशनमध्ये प्रीमियम कोर्स इन डिजिटल मीडिया. आणि कोर्स जसा संपला त्याच्यानंतर मला जॉब भेटला झेमोसो टेक्नॉलॉजीजमध्ये, जे टेक्सासमध्ये ज्यांची ब्रांच आहे आता. अँड माझा रोल सध्या इथे ग्राफिक डिझायनर आहे. अँड आय वर्क अलॉंग विथ द UI UX टीम इथे. सो आता माझी रिसेंटमध्ये तर जॉब सुरू आहे. इंटर्न नंतर मी कन्फर्म होईल ही जर्नी असणार आहे. अँड जर्नीबद्दल मी सांगेल तर माझा सगळ्यात आधी डेमो लेक्चर तुम्हीच घेतला होता. माझं बॅकग्राऊंड इंटरेस्टिंग आहे. आता तुम्ही सांगत होते तर याचं रिझन असं आहे की मी इंजिनिअरिंग केली. बीटेक इन कम्प्युटर्स माझं झालं आहे. 2021 मध्ये मी पास आउट झाले. अँड आय वॉज वर्किंग इन टू अ गुड MNC. आणि ते करताना मला सतत प्रश्न यायचा की एक खूप कॉमन क्वेश्चन असतो, वेअर डू यू सी युअर सेल्फ आफ्टर 5 years. तर मला ते 5 years कुठेतरी दिसत नव्हते आणि मला परत परत रिपीटेड काम ते जमत नव्हतं. असं वाटतंय की मी काही करत नाही. आणि मग मी विचार केला की हे नाही येत तर मग काय येतं. सो आर्ट वॉज समथिंग. मी नेहमी फॅसिनेटेड होते, मला आवडायचं, बट काही रिझन्स ते नाही भेटलं तेव्हा. सो मी थोडं सर्च केलं की काय, हाऊ कॅन आय कन्वर्ट माय पॅशन इन टू माय इन्कम. सो तेव्हा मी बघितलं की काही कोर्सेस आहे. ग्राफिक डिझायनिंग बद्दल एवढी त्यावेळेस अवेअरनेसही नव्हती, धुळेमध्ये तर नाहीच नाही. आणि मग तिथून मला 2 किंवा 3 जण भेटले त्यांनी मला काही बेसिक सांगितलं की कमर्शियल आर्ट्स, डिझायनिंग हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि तेव्हा मग मी ट्रॉन बद्दल मला माहिती पडलं आणि ट्रॉन मध्ये ऍडमिशन घेतली मी त्यावेळेस. सो त्यावेळेस मी जॉब करत होती. तर मी जॉब करायची, मग त्याच्यानंतर मी कधी जॉबच्या आधी इकडे यायची, माझे शिफ्ट असायचे. अँड अलॉंग विथ दॅट जॉब मी एंड केला, माझा कोर्स कम्प्लीट केला. आणि मग झेमोसोमध्ये मला इंटरव्ह्यू आला मला झेमोसोचा, अँड मी ते क्लिअर केलं. तर आय थिंक खूप माझ्यासाठी इंटरेस्टिंग जर्नी राहिली आहे. आधी मलाही थोडंसं हे होतं आणि मी नेहमी यायची कधी कधी तुमच्याकडे की सर बॅच चेंज पाहिजे, कारण जॉबचा शिफ्ट चेंज झाला. तर तो हसल मला वाटतं मला खूप प्रिपेअर केलंय. आणि जे लोक बघताय आणि विचार करताय की अरे मी आता हे करतोय, स्विच करू शकतो का. मी IT मध्ये होती त्यावेळेस. माझ्या सगळ्या घरच्यांना आणि आजही त्यांना ते सुसाईड वाटलं, रिअल सुसाईड, की हिला हे सगळं सोडून आता का इकडे जायचंय. बिकॉज नॅचरल आहे, तुम्ही चांगलं सगळं काम करताय, 1 वर्ष झालंय तुम्हाला, आणि तुम्हाला आता ती सेटल लाईफ सोडून तुम्हाला हसल करायचं. हे महत्वाचं आहे की आपण एक सेटल असतो आणि सवय लागलेली असते की महिन्याला एवढे पैसे आपल्या अकाउंटला येणार आहेत आणि त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. आणि मग ते सोडून आपण दुसऱ्या फील्डला जातो कारण की माझं तिकडे पॅशन आहे, मला इकडे इंटरेस्ट नाही. मग ते किती अवघड आहे की सोपं आहे, मग त्याच्याबद्दल काय तुझं म्हणणं, म्हणजे करू शकतो का. डेफिनेटली करू शकतो. मी तुमच्या समोर बसली आहे आणि मी सांगेल ह्या गोष्टी की घरच्यांना, आई वडिलांना आय थिंक त्यांना प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्ही तुमच्या मनाचं करताय, बट ते ट्रायल अँड टेस्टेड नाही. डिझायनिंगची अवेअरनेस, जसं आता ट्रॉन खूप साऱ्या गोष्टी करतोय यासाठी आणि मला खूप चांगलं वाटतं हे बघून की डिझाईन बद्दल आपण अवेअरनेस स्प्रेड करतोय. बॅक देन जेव्हा मी सुरू केलं नव्हतं आणि IT खूप बूम मध्ये होता, आणि त्यावेळेस मी सांगणार आहे की हे सगळं सोडून मला दुसरं करायचंय तर कोणीही हे रिॲक्ट करणार. बट मग तो माझा माइंडसेट होता. मी गोष्ट ठरवली होती की हे मला येतं, जे मला येत नाही ते मी 9 तास करते, जे मला येईल जेव्हा मी ते करेल तर त्याचं आउटपुट किती चांगलं असेल.
सो हा असणार आहे, डिफिकल्टीज डेफिनेटली असणार आहे, लोक तुम्हाला रोज विचारणार आहे, बट आय थिंक एंड ऑफ द डे तुम्ही रोज स्वतःला काय बोलता ते खूप मॅटर करतं. ॲटिट्यूड कम्स इन. कारण हे खरंच ऍप्रिशिएट करण्यासारखं आहे की आफ्टर कोविड बऱ्याच लोकांना खूप चांगली हाईक भेटली, म्हणजे आयटी सारख्या सेक्टर मध्ये तर 100% हाईक भेटले काही लोकांना, आणि तरी सुद्धा जे तिथून इकडे येणं हे खरंच ऍप्रिशिएट करण्यासारखं आहे. ओके, आता हे सगळं तू सांगितलंस की यशस्वी जर्नी झाली, आणि तू जेव्हा तू विचार केला असशील की मला आर्टिस्टिक अशा फील्ड मध्ये इंटरेस्ट आहे, मला तिकडे जायचंय, सर तेव्हा तू विचार केला असशील की अशी फील्ड असेल, किंवा तेव्हा तुझं काहीतरी एक काय म्हणतात त्याला, परसेप्शन. हा, मग ती रिअलिटी आहे का इकडे आल्यानंतर? तुला काय वाटतंय की जसं तू विचार केला तसं सगळं इकडे आहे का? हो, माझं इथे खूप असं डिप्लोमॅटिक होऊ शकतं हे आन्सर आय थिंक, बट आधी होतं की अरे आर्टिस्टिक म्हणजे आपण फिल्म्स मध्ये बघतो, रोज आर्ट स्कूल जा रहे हो, यू आर डुईंग सम न्यू थिंग्स, तुम्ही पेंट वगैरे करताय, आणि माझं तर असं होतं अरे माझं तर पॅशन आहे, तर मला तर रोज इंटरेस्टच येणार आहे याच्यात असं. बट असं नसतं. देर आर डेज जिथे मला असं वाटलं की मी तेच ते शिकते, मी परत परत तेच ते करते. सो जेव्हा तुम्ही निवडताय डिझाईन ऍज अ करिअर, एक गोष्टीसाठी तुम्ही रेडी राहा की तुम्हाला आयुष्यभर शिकायचंय, रोज नवीन शिकायचंय, बिकॉज इमॅजिनेशनला एंड नाहीये, अँड आपल्या फील्डमध्ये इमॅजिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर माझी एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी कधी कधी डाऊन आली, जेव्हा मला असं वाटलं की मी खूप चांगलं सेटल जॉब करत होती, माझ्या काय डोक्यात आलंय की आय नीड टू चेंज दिस. बट देन देर आर डेज जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खरंच काहीतरी करताय, जेव्हा तुम्ही लोकांना ऑब्झर्व करून, आसपासच्या गोष्टी ऑब्झर्व करून त्या गोष्टी तुम्ही रिअली तुमच्या वर्कमध्ये आणता. तर मला वाटतं एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी मध्ये पण तुम्ही थोडं प्रिपेअर राहायला हवं, की जरी तुम्हाला आवडतंय ती गोष्ट तुम्हाला बोर होणार आहे एका पॉइंटला, पण तुम्हाला त्या दिवशीही त्यावर काम करायचं. सो प्रोग्रेस इज समथिंग, कधी ती खाली असेल कधी वर असेल, सो रोज ते इट्स नॉट गोइंग टू बी ऑल द गुड डेज एव्हरी डे. सो एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी माझ्यासाठी तसं होतं. नाईस नाईस. आणि मग आता दोन प्रश्न तुला विचारले की तुझी जर्नी कशी राहिली आणि तू कसा विचार केला, त्याच्यानंतर मग एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी असं झालं. मग आता आता तुझं काय, म्हणजे आता तू सॅटिस्फाईड आहेस इकडे आल्यानंतर, की आता काहीतरी आहे का की अरे हा मी असं काहीतरी काही आहे का डोक्यात असं काही? सॅटिस्फाईड असणं तर रॉंग आहे माझ्यासाठी कधी कधी, आणि इन अ वे ती बुद्धी थोडीशी मला डिफिकल्टीज मध्ये पण टाकते. बट राईट नाव मी ज्या कंपनीमध्ये आहे तिथे माझं लर्निंग कर्व खूप चांगलं राहिलंय. इट्स म्हणजे 4 to 5 months झाले आहेत मला, आणि मला खूप काही शिकायला भेटलं. बट मला असं वाटतं त्याच्या मागे खूप सारा हात माझा 1 वर्षाचा कोर्सचा पण आहे, आणि ज्या ज्या गोष्टी मी केल्या, जसं मी सांगितलं, मी करिक्युलर्स मध्ये ऍक्टिव्ह होते. मी नेहमी गोष्टी, म्हणजे असं मला क्युरियोसिटी असायची की जरी हे माझं सिलेबस नाहीये तर हे कसं, तर त्या गोष्टींनी मला इथे एज दिली आहे. म्हणजे कंपनीमध्ये मला असं वाटतं ते स्टुडंट्स मध्ये असायला हवं, की एखादी गोष्ट सर म्हणताय की हे असं आहे, तर फाइंड अ डिफरंट वे ना. म्हणजे मी फोटोशॉप मध्ये अॅनिमेशन करणं शिकले, कारण आफ्टर इफेक्ट्स येत नव्हतं मला. तर माझा तो हट्ट होता की अरे मला येत नाही आणि मला वाटतं तर मी फोटोशॉप मध्ये करते असं. तर ही गोष्ट प्रत्येक स्टुडंटने त्याच्यामध्ये एम्बाईब करायला हवी, की नाही येते अल्टरनेट फाइंड करा. कोणी तर केलं असेल ना, आमच्या कंपनीमध्ये हे आहे की याच्या आधी कोणी क्रॅक केलं असेल ना, तर आय एम हॅपी इन दॅट वे. बट मला ऑब्व्हियसली आज मी इथे मे बी मला नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये येऊन सांगायचंय की सर आय एम वर्किंग विथ दिस ब्रँड अँड दिस इज मोर बिगर दॅन दिस. तर हे नेहमी सुरू असेल. बट एक्सपेक्टेशन वाईज मी एक जर्नी सुरू केली होती, लिव्हिंग अ जॉब, अँड मग मी स्वतःला प्रॉमिस केलं होतं की जेवढ्या वेळ सोडते तिथे जवळपास तरी लागेल, आणि दॅट हॅज वर्क फॉर मी बाय गॉड्स ग्रेस. सो इट्स नाईस टू बी हिअर राईट नाउ. ग्रेट. ओके, या सगळ्यानंतर आता आपण समजा स्विच केला, विचार केला की मला आर्टिस्टिक फील्ड मध्ये जायचंय, मग एक स्टुडंट म्हणून आपण जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जातो, जसं तू ट्रॉन मध्ये आलं, तर एक स्टुडंटचा पर्स्पेक्टिव्ह कसा असला पाहिजे टुवर्ड्स द लर्निंग, की मला इकडे शिकायचंय, मला हे करायचंय. आता बऱ्याचशा मुलांचं असं असतं की खूप कारण असतात त्यांच्याकडे, असाइनमेंट नाही केला, तर मगाशी जसं आपण बोललो तसं की क्लासला यायला उशीर झाला तर बस लेट झाली, त्याच्यानंतर अजून खूप काही असतं की
खूप वेगवेगळी कारणं त्यांच्याकडे असते. मग मुलांनी या सगळ्या कारणांना बाजूला करून त्यांनी कसं इकडे बिहेव केलं पाहिजे आणि त्यांचा माइंडसेट कसा असायला हवा? सो माइंडसेट बद्दल जसं सर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये पण माझा सगळ्यात मोठा हा हेच आहे पॉइंट की ज्या वेळेस मी डिसाईड केलं मी केलं. मग त्याच्यानंतर तुम्ही रोज स्वतःला काय म्हणताय. तुम्ही जेव्हा एक स्टुडंट आहात मला वाटतंय की ऍज अ स्टुडंट तुमचं सगळ्यात मोठं रिस्पॉन्सिबिलिटी आहे जिथे तुम्ही जाताय तिथे जाऊन तुम्ही मेंटली फिजिकली तिथे राहा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये. सो ऍज स्टुडंट्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट मध्ये इव्हेंट आहे इन्स्टिट्यूट मध्ये काही करिक्युलर आहे तुम्ही या आणि ते शिकण्याची तुमची स्वतःची भूक असायला पाहिजे. हे नाही की टीचर्सला शिकवायचं आहे असं म्हणजे स्किल्स शिकवता येतील तुम्ही स्किल्स शिकवणार ते तुम्ही उत्तम प्रकारे करणार पण ऍटिट्यूड हा आपल्याला डेव्हलप करावा लागेल की अरे मला शिकायचंय सर आज हे नाही झालं आपण असं करूया का हे नवीन सुरू आहे तर हे आमच्याकडून पण टीचर्स पर्यंत जायला हवं. सो प्रत्येक स्टुडंट जे इथे येतोय तो फक्त स्वतः न शिकता त्याने हे पण ठेवलं पाहिजे की अरे मी माझ्याकडनं काही देऊ शकतो का व्हॉट एम आय गिव्हिंग टू द इन्स्टिट्यूट. अँड थर्ड पॉइंट मग हे असणार आहे की कन्सिस्टन्सी अगेन करत राहा. हे सगळे जे कारण आहेत की लेट उठलो आणि हे सगळं म्हणजे जर तुम्ही ऍटलीस्ट एवढा मोठा रिस्क घेताय की तुम्ही एक जॉब सोडताय. माझ्यासाठी हे खूप सारे डेज होते जसं माझं तुम्हाला मी सांगायचे की सर 9 मी इन्स्टिट्यूट मध्ये येते 11ला मी घरी जाते 1 तास मला जायला लागतोय 12ला मी परत लॉग इन करते 9:30 पर्यंत वर्क फ्रॉम होम करते नेक्स्ट डे आय एम कमिंग बॅक विथ द सेम ग्रिड की सर करायचं. तर हे इथली प्रिपरेशन आहे. मग मला घरचे सांगतीलच मला तर सांगायचे की का स्वतःचे एवढे हाल करायचे जीवाचे पण ते मला नव्हते वाटत कारण माझ्या डोक्यात एक गोल होता की मला या फील्ड मध्ये यायचंय आणि मला कुठलं एक्झाम्पल नव्हतं जेव्हा मी आली तेव्हा. तर खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा की मला सगळे विचारायचे की कोणी केलंय का की एनीबडी सक्सेसफुली केलं. तर माझ्या डोक्यात होतं की मला त्या व्यक्तीची जी मला जेव्हा जेवढी प्रॉब्लेम आली मुलांसाठी तो मला तो एग्जाम्पल व्हायचंय की इसने ये किया है तो ऐसे होता है दिस वर्क्स एंड दिस इज अ गुड. आम्ही पण पुढे सांगू की असं पण पॉसिबल आहे तुमच्याकडे ऑलरेडी एक स्टुडंट आहे तो मतलब व्हॉटएव्हर जे तुम्ही फील्ड मध्ये तुम्हाला वाटतंय की तुम्ही करू शकता तुमचं खरंच इंटरेस्ट आहे आणि तुमची तयारी आहे शेवटपर्यंत 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष आणि हे स्टुडंटचं जेव्हा माइंडसेट असेल की मला करायचंय जे बॅरियर्स आहे लँग्वेज बॅरियर असतात कधी कधी वाटतं आपल्याला की अरे मी या बॅकग्राऊंड मधून आलोय छोट्या गावातून आलोय मला येईल का सगळे बॅरियर्स आपण आणि मला वाटतं ट्रॉन मध्ये खूप चांगली गोष्ट आहे आपण सगळ्या काइंड ऑफ मुलांसोबत राहतो आणि ही गोष्ट खूप इझिली ओव्हरकम होते. बट स्वतःची इच्छा भूक शिकण्याची मला खूप महत्वाचा प्रश्न कारण की बरेचसे मुलं अशी पण आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये लॅब मध्ये जाते प्रॅक्टिसला बसवलं सर पीसी स्लो आहे त्याला हे माहित नाही की आपण किती फास्ट काम करतोय आपली स्पीड काय आहे तो त्या पीसी स्पीड बघत असतो. सो अशी पण मुलं आहेत मग त्यांच्यासाठी हे यांचं खूप चांगलं होतं की त्यांनी या पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टी कराव्यात. एक स्टुडंट म्हणून त्यांचं ते असलं पाहिजे. ओके आपण आलो कोर्स कम्प्लीट केला एक स्टुडंटचा माइंडसेट कसा असावा त्याच्यावरती आपण चर्चा केली. आता हे कम्प्लीट झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा असतो की यार आपण कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये जॉब केला पाहिजे. मग त्या पर्स्पेक्टिव्हने मुलांनी जसं शेवटचे 2 महिने बाकी आहेत कोर्स संपायला 1 महिना बाकी आहे 2 महिने बाकी आहेत तर तिथून पुढे काय प्रयत्न चालू केले पाहिजे. सो सर क्वेश्चन मध्ये थोडंसं मी चेंज सांगेल की 1-2 महिने नाही 6 महिने आधीपासून आपली प्रिपरेशन असायला पाहिजे. बिकॉज जेव्हा आपण बाहेर जातोय आपलं कॉम्पिटिशन खूप मोठं असणार आहे. जसं आपण म्हणतो इमॅजिनेशनला काही ब्रेक नाही सो आपल्या कॉम्पिटिशनला पण नसणार आहे. सो खूप इम्पॉर्टंट आहे की पोर्टफोलिओ आपला 6 मंथ्स आधीपासून सुरू झालं पाहिजे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट द सेकंड पॉइंट इज रिव्ह्यू टीचर्स कडनं तुमचे जे बाहेर फीडबॅक्स घेणं मे बी तुमचे बाहेर काही फ्रेंड्स आहेत जे ऑलरेडी वर्क करतायत त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन जाणून घेणं की काय मार्केटमध्ये हाऊ आर दे एक्सपेक्टिंग ॲज डिझायनर्स तुम्हाला. सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि थर्ड अँड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट मला लिंक्डइनने खूप हेल्प झाली जेवढे मी इंटरव्ह्यूज दिले वगैरे. सो जसं इंस्टाग्राम आज आपल्यासाठी कॉन्टेंट क्रिएशन साठी आपण म्हणतो तेवढंच लिंक्डइन सुद्धा जेव्हा तुम्ही जॉब सर्च करताय किंवा तुम्ही आता एंटर करणार आहे जॉब वर्ल्ड मध्ये
इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं प्रोफाईल तिथे क्रिएटेड असायला हवं, तुम्ही ऍक्टिव्ह असायला पाहिजे. अँड जर राईट यूज केलं तर लिंक्डइन इज लिटरली अ ब्लेसिंग त्या केसमध्ये मी सांगेन. सो आपल्या स्टुडंट्सला मी हेच सांगणार आहे की या 3 गोष्टींनी मला खूप हेल्प केलाय. अँड मग आपले स्वतःचे एफर्ट्स रिव्ह्यू आल्यावर असं नाही की मी एक गोष्ट 10दा करतोय आता मी हे सोडून देईन, कारण ते येणारच आहे तुमच्याकडनं. टीचर्सचं ते काम आहे तो आम्हाला त्या लेवलला आणणं. सो आपण खूप वेगवेगळे इव्हेंट्स इकडे अरेंज करत असतो आणि मुलं याला पॉझिटिव्हली घेत नाही. मुलांचं असतं की अरे हे तर काही असंच टाइमपास चाललंय, काही गरज नाही, गेलो तरी फरक नाही पडणार आहे. आणि मग ते तर झालंच, पण वेगळं अजून पण चर्चा होते, अरे काय असंच होतं तसंच होतं. पण मुलांनी याला पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. याच्यावरती ते त्यांच्यासाठी झालं, त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं म्हणून आहे. तर याच्यासाठी तू मुलांना काय सांगशील की तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा घ्याव्यात? सगळ्यात पहिले तर मी हे सांगेन, मला ट्रॉनच्या इव्हेंट्समुळे अपॉर्च्युनिटी भेटली होती. दिग्पाल लांजेकर, त्याच्यानंतर ज्यांना आपण सोनपरी म्हणून ओळखतो, पूर्ण स्टार कास्ट आला होता आपल्याकडे. तर त्यावेळेस राजश्रीचं इंटरव्ह्यू होणार होतं आणि मला ट्रॉन कडनं अपॉर्च्युनिटी भेटली त्यांना इंट्रोड्यूस करायचं आणि त्यांच्यासोबत बोलायची. सो आता हे कसं पॉसिबल झालं की मी इव्हेंट्स मध्ये पार्ट घेत होते. मग टीचर्सला माहिती की अरे हे टॅलेंट तिच्याकडे आहे. सो मला वाटतं स्टुडंट्सने ह्या गोष्टी बघायला पाहिजे की टॅलेंट आहे आपल्यामध्ये, एखादी गोष्ट आपल्याला चांगली येते आणि आपण ते कसं कॉन्ट्रीब्युट करू शकतो. आणि इव्हेंच्युअली मी आदल्या क्वेश्चन्स मध्येही बोलले की ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण कोलॅबोरेशन, एखादी सिच्युएशन त्यावेळेस कसं सांभाळायचं. कधी कधी खूप वेळेस हे ऑफिसमध्ये पण होतो, गोष्टी येत नाही आपल्याला, मग त्यावेळेस आपला पेशन्स लूज होतो, आपला टेम्पर लूज होतो. हे सगळं आपल्याला क्लासच्या या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून भेटेल. सो ह्या ऍक्टिव्हिटीज आमच्या लर्निंग साठीच आहे, करिक्युलर लर्निंग मध्ये. तर मला वाटतं स्टुडंट्सने याला या प्रकारे घ्यायचं. आणि आपल्याकडे खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या ट्रॉन मध्ये. मला जेव्हा मी इथे होती तेव्हा मला माझे बाहेरचे फ्रेंड्स विचारायचे की अरे तू शिफ्ट वगैरे केलंय का, इंडस्ट्री वगैरे मध्ये तू काही सुरू करते असं. बिकॉज आपलं जे कनेक्ट आहे इंडस्ट्री सोबत, मीडिया इंडस्ट्री सोबत, त्याच्यामुळे म्हणजे खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येत आहे. आणि मला वाटतं स्टुडंट्सने त्याचा पूर्ण असं घ्यायला पाहिजे लाभ. आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून त्यांना जे भेटेल ते खरंच लाईफ टाइम एक्सपिरियन्स असणार आहे. हे मी स्वतः सांगते माझ्या एक्सपिरियन्सेस वर. ओके, सो सगळ्या प्रश्नांची छान उत्तर दिली आहेस तू. एक छोटासा प्रश्न जो असं आहे की चल तुला फील्ड चेंज करायची होती, स्विच करायचं होतं, पण या सगळ्यांमध्ये ट्रॉन का सिलेक्ट केलं? ट्रॉनचं काय विषय? जसं माझं आहे थोडं, मी सिलेक्टिव्ह आहे गोष्टींमध्ये, पण मला जेव्हा ते आवडतात तर मी त्यांना खूप इव्हॅल्युएट करते त्या पॉइंटवर की जिथे मला खरंच आवडेल की अरे ह्या पॉइंटवर होतंय का. सेम मी माझ्या जॉबसाठी पण केलं. इंटरव्ह्यू देताना फक्त लोक तुम्हाला इंटरव्ह्यू करत नसतात, तुम्हालाही सिलेक्ट करायचं असतं की तुम्हाला हे हवंय का असं. सो ट्रॉन साठी मी आधी म्हणजे 2-3 लोकांशी बोलले होते आणि मला त्याच्यामधनं 2दा ट्रॉन असं नाव आलं. आणि मी बाकी क्लासेसचे पण डेमो क्लासेस घेतले आणि इथे पण मी डेमो घेतला. सगळ्यात आधी मला होतं की मला टीचिंग मीडियम हे करायचंय आणि माझा पहिलाच डेमो तुम्ही घेतला होता आणि तेव्हा करताना तुम्ही मला प्रॉपरली एक्सप्लेन केलं होतं. तुमचं क्वेश्चन आधी हा होता की इथे काय यायचं, तुम्हाला जाणून घ्यायचं होतं की माझी खरंच इच्छा आहे. तर मला वाटतं हे पण की टीचर्स एवढे अवेअर असणार, नाहीतर तुम्हाला तर ऍडमिशन येत होती, तुम्ही डिरेक्टली हे कॅरी फॉरवर्ड करू शकले असते. तर मला वाटतं ट्रॉन मध्ये मला ते दिसलं आणि कोर्सेस अवेलेबिलिटी जे होतं आणि आल्यावरही कंटिन्यू करण्याचा रिझन होता की जे आपल्याकडे सगळंच होतं कवर्ड, म्हणजे फक्त लर्निंग्स नव्हत्या तर एक्स्ट्रा करिक्युलर लर्निंग्स आहे, मीडिया सोबत कनेक्ट आहे. तर आय थिंक जो माझा चॉईस होता, द वे आपलं सगळं इथे काउन्सिलिंग वगैरे पण होतं जेव्हा आपण सुरुवातीला इथे कॉन्टॅक्ट करतो, तर ते खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. तर दॅट मेड मी डिसाइड की ट्रॉन वॉज अ गुड प्लेस. अँड ते एंड पर्यंत इट प्रूव्ड फॉर मी की ट्रॉन वॉज अ गुड चॉईस. ओके, नाईस. आणि अजून एक असं की तुझा 2 वर्षांचा कोर्स होता, सो 2 वर्षांमध्ये अशा चांगल्या गोष्टी ज्या तुला आवडल्या ट्रॉन मध्ये, तू एक्सपिरियन्स केला आणि तुला छान वाटलं की हे सगळं ट्रॉन मध्ये होतंय, सो काय काय आवडलं तुला?
मी खूप पब्लिक स्पीकिंग फॅन आहे. मला लोकांमध्ये राहणं आवडतं. ते ट्रॉनमध्ये ऍक्टिव्हिटीज कुठल्याही असो, ते सगळ्या झाल्या आहेत. म्हणजे अगदी आपण आषाढी एकादशीपासनं तर आपले आर्ट डेज वगैरे हे सगळं आपण सेलिब्रेट केलंय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मी जसं सांगते हे सगळ्यांना माहिती पण आहे की तारे जमीन पर मध्ये ईशान होता. तर मी ईशान होती आणि इथे मला तुम्ही आणि लक्ष्मीकांत सर या 2 जणांनी अगदी रामशंकर निकुम सारखं मला कॅरी फॉरवर्ड केलंय. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. टीचर्सचा खूप इम्पॉर्टंट प्लेस आहे आणि ट्रॉनमध्ये प्रत्येक टीचर हे ट्राय करतं की या मुलाला मला कुठेतरी बाहेर निघाल्यावर त्याने स्टँड करायला पाहिजे. आय थिंक तेच आहे की जे या सगळ्या गोष्टीमध्ये इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी, की मला टीचर्स खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यांनी मला एंड पर्यंत ते पोहोचून दिलं की यू विल रीच देअर असं. तर हे माझे खूप चांगले मेमरीज आहेत क्रिकेटचे. ओके, थँक्यू विशाखा तू दिलेल्या वेळेबद्दल आणि खूप छान वाटलं. आणि मलाही थँक्यू एव्हरीवन. आणि एनी क्वेश्चन्स एव्हरीथिंग ट्रॉनसाठी मी नेहमी असणार आहे. जेही क्वेश्चन्स आहेत आम्ही नक्कीच परत तुला बोलवणार आहे आणि तू तशी तयारी ठेवशील. थँक्यू एव्हरीवन.